नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपणास अर्थशास्त्रामध्ये नोकरीच्या संधी काय आहेत हे आपल्याला सांगणार आहे. आधुनिक काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सीमुळे बऱ्याचशा मुलांना नोकरी करण्याच्या संधी हुकत आहेत. परंतु आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सी किंवा AIच्या माध्यमातून जर आपण अर्थशास्त्रात शिक्षण घेतले किंवा AIची माहिती जसे की ChatGPT वगैरे माहिती घेऊन जर आपण त्याचं शिक्षण घेतलं तर अर्थशास्त्रासोबतच आपल्याला नोकरीच्या संधी ह्या उपलब्ध होतील. पूर्वीपासून अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्रातील एक महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचा विषय म्हणून फेमस आहे. आजही UPSC MPSC या परीक्षा क्षेत्रामध्ये अर्थशास्त्र हा विषयाला अधिक महत्त्व आहे. कारण आजही 30% सिलॅबस हा अर्थशास्त्रावर आधारित आहे. म्हणून UPSC करत असताना आपल्याला अर्थशास्त्रात IAS ही एक परीक्षा आहे जी इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस म्हणून ओळखली जाते. यामध्ये आपण खूप मोठ्या पदावर आपण जाऊ शकतो. त्यानंतर MPSC महाराष्ट्र शासनाची जी परीक्षा आहे त्या MPSCमध्ये सुद्धा अर्थशास्त्राचं सिलॅबस खूप मोठा आहे. या सिलॅबसमुळं आपल्याला अर्थशास्त्र हा विषय आपल्याला सांगता येते. त्यानंतर आपल्याला प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा सांख्यिकी अधिकारी ही एक पोस्ट आहे जी फक्त अर्थशास्त्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच घेता येते. त्याचप्रमाणे नीती आयोग, RBI, शेअर मार्केट, बँकिंग, इन्शुरन्स, कर विभाग, वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थशास्त्रातील जे आंतरराष्ट्रीय पत्रकारिता आहे किंवा रिजनल पत्रकारिता आहे हे सुद्धा आपल्याला अर्थशास्त्रात नोकरीच्या संधी किंवा करिअर म्हणजे नोकरी नाही, परंतु नोकरी करत असताना करिअर करत असताना जर नोकरी मिळत असेल किंवा पैसे मिळत असतील तर आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर चान्स मिळू शकतो. धन्यवाद.